उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक पार पडते। लोकसभेतील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज दुपारी 12:30 वाजता खासदारांची बैठक बोलावलेली आहे। 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते। निवडणुकीमध्ये मतदान कसं करावं, काय काळजी घ्यावी याबाबत पक्षाकडून खासदारांना सूचना दिल्या जातील। एनडीए कडून महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर CP राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। या संदर्भातले अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी शिवाजी काळे देत आहेत। शिवाजी, मध्ये नुकतंच एक सत्र घेतलं होतं, त्यामध्ये देखील पक्षाचा इतिहास, विकास, खासदारांची कार्यक्षमता वाढवणे अशा प्रकारचं हे चर्चासत्र होतं। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते। त्याच पार्श्वभूमीवरती आज शिवसेनेचं देखील एक चर्चासत्र आहे। त्यामध्ये पक्षाला काय काय नक्की करायचं आहे, त्यासह 9 तारखेला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीदरम्यान खासदारांना मतदान करताना कशा पद्धतीने मतदान करायचं आहे, एक प्रकारे याचं प्रशिक्षण आणि कार्यशाळाच होणार आहे असं समजतंय। त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं, खास करून शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं CP राधाकृष्णन यांना मतदान केले जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून डॉक्टर श्रीकांत शिंदे हे स्वतः सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार आहे। नुकतंच GST चे बदल जे करण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये सर्व खासदारांनी जनतेमध्ये जाऊन याचे फायदे कशा पद्धतीने झालेले आहेत हे देखील सांगायचं आहे। या सगळ्या दृष्टिकोनातून माहिती श्रीकांत शिंदे हे सर्व खासदारांना देणार आहेत आणि त्याची कार्यशाळा आज साधारण 12:30 वाजता होणार असल्याचं समजतंय। बरं, धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीसाठी।